माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखा यांनी धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मुसळी फाटा या ठिकाणी रस्ता लुटीतील 1.5 कोटी चोरी करणाऱ्या संशयित आरोपींना अटक करून 48 लाखाचा मुद्देमाल व 4 वाहने जप्त। आतापर्यंत जे तपासामध्ये 6 आरोपी म्हणून निष्पन्न झालं, 2 आरोपींचा अटक करण्यात आला, आणखी 4 आरोपींसाठी आमचा शोध चालू आहे। आणखी काही आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्याचा देखील आमचा तपास चालू आहे। जे 4 आरोपींचा शोधसाठी आमचं टीम पोलीस एलसीबीचं टीम महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी पाठवण्यात आलं की 4 आरोपींना अटक करून उरलेले पैसे आमचे जप्त करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। सर नक्की घटना काय होती? घटना नक्की काय होती? ही कॉटन कंपनीचं कॉटन खरेदी ट्रेडिंग कंपनी होत्या। दररोज इथं ऍक्सिस बँकमधून मोठ्या रक्कम इथं धरणगावकडे त्यांच्या ऑफिसला नेत होत्या आणि तिथं ऑफिसला नेल्यानंतर तिथं शेतकरी आणि त्यांचं जे कोणाला द्यायचं असते तिथं देत होता। अशा जे मेन आरोपी आहे याचा अनिल बंडू कोली त्यांना या गोष्टी मोठ्या पैशा रक्कम घेऊन जाते असं त्यांना एकदा त्यांनी ऑब्झर्व केलं आणि परत 2-4दा ऑब्झर्व केल्यानंतर ही नेहमी नेते आता त्यांना समजल्यानंतर ही ऑलरेडी गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि ह्यांच्या डोक्यात ही गोष्टी असल्यामुळे त्यांनी ऑब्झर्व केलं आणि त्यांचं आणखी साथीदारांना जोडून घेतलं आणि एरियामध्ये रेकी केलं, कुठे एक्झॅक्टली ही काम करता येईल रेकी केल्यानंतर ही गुन्हा घडून आणला।